माझं नाव अक्रम शेख आहे. मी राहायला शिंदे वस्तीत आहे. शिंदे वस्तीत म्हणजे कॅनलच्या या पलीकडनं गणपतीच्या मंदिराच्या खाली. आता आम्हाला प्रॉब्लेम आहे ड्रेनेज लाईन पाणी म्हणा सगळ्या गोष्टीला रस्ता आता ओके झालेला आहे, पण आता ड्रेनेज लाईन ही बघा आमच्या घराची लाईन अख्खा आमच्या घराला पाणी, घराच्या आतमध्ये पाणी. आम्ही अख्खा पावसाळ्याचा पाण्यात काढलाय आणि पावसाळ्याच्या नंतर सुद्धा पाण्यात काढतोय आम्ही. ना कोणता नेता इथं बघायला आलाय ना कोण बघायला आलंय. आता या ड्रेनेज मधनं रोज जाणं येणं आमचं रोज ह्याच्यातनं चालू आहे. शाळेला जायचं कसं, शाळेला यायचं कसं, रोज घाण होऊन जायचं आणि घाण होऊनच घरात यायचं. रोज मच्छर, या होणाऱ्या पाण्यामुळे आमच्या घरात मच्छर हे सगळे गोष्टी व्हायला लागलेत. आता बघायला कोण माणूस नाही. अख्ख्या पब्लिकच्या घरात पाणी आहे, सगळ्यांच्या घरात पाणी आहे, सगळ्यांना येणं जाण्याला सगळ्यांना अडचण आहे, सगळ्यांना मच्छर वगैरे सांगा. हे घाण पाणी अख्खं घरात आहे आमच्या. इथं कोण बघायला येत नाही ना कोण करायला येत नाही. ज्याच्या त्याच्या घरात बघताना सगळ्यांच्या घरात A to Z यांच्या घरात प्रॉब्लेम. ना महिलांना घराच्या बाहेर येता येतंय ना कोणाला घराच्या आतमध्ये जाता येते. अख्खं घाण आहे हे बघायला पण कोणी येणार नाही, अशी एवढी घाण आहे इथं. आता हे अख्खं पाणी ड्रेनेज लाईन आहे. A to Z ड्रेनेजच्या खाली तर चॉकअपच आहे, ड्रेनेजच्या वर येऊन सुद्धा चॉकअप आहे. आता तरी पाण्याची लेवल कमी आहे, पण पाण्याची ह्याच्यानंतर जर तुम्ही बघत असताल तर खूप खूप म्हणजे जाणं येणंच अवघड आहे, इथं राहणंच अवघड आहे. त्या हिशोबाने आता इथं बघा अख्खा A to Z पूर्ण लाईन चॉकअप आहे. अख्ख्या A to Z यांच्या घरात पाणी आहे. काय असं तुम्हाला आता हे नुसतं थोडं कमी झालेलं आहे म्हणून हे दिसायला लागले, पण इथं काय आता थोडं जरी टिपकं पडलं नाही पाणी गुडघ्या येतं एवढं येतंय. तर जायला यायला अडचण येते, सगळ्यांच्या घरात पाणी आहे. काही कोण बघायला येत नाहीये ना काही करतायत. आले तरी काय नाही, नुसतं 2 दिवस नाश्ता देणार आहे, 2 दिवस बघणार आहे आणि जाणार आहे. पाणी थोडंफार बाहेर फेकणार आहे, झालं त्यांचं काम. त्याच्या पुढे काही करणार नाही. ऍड्रेस शिंदे वस्ती आहे, हडपसर इंडस्ट्री एरिया, त्या गणपती मंदिरच्या खालीच्या एरियात, बॅक साईडच्या एरियात. सगळं A to Z इथून तर एंडिंग पर्यंत सगळं घाण आहे. खाली पण जनावरांचं घाण आहे, ते पण आम्हाला आता त्याला परमिशन पण नाही, पण तो आणून जनावर सोडलेत त्याची घाण पण आणून तिथं फेकतोय. तो रोज येतोय रोज फेकून जातोय. कोण त्याला सांगायला गेलं तर त्यांना शिव्या गाळ करतोय.